अकारण करुणावरणारे भक्तवांछा करकर्तव्य भगवान श्री शिव परमात्मा की प्रतिमांगना स्वरूपा श्री शिव महाप्राण अत्यंत परम पावन पुनीत याचे अवध प्राणी मात्रांच्या जीवनामध्ये मंगल आणि कल्याणाचं प्रदान करणारे देवता भगवान श्री शिव परमात्मा, त्या भगवान परमात्म्याच्या कथेचा आपण या ठिकाणी चिंतन करत आहोत, विचार करत आहोत. अनंत गुण निधान परात्पर अखिलेश्वर परम आनंदमय भगवान श्री शिव परमात्मा याच्या अवध प्राणी मात्रांच्या जीवनामध्ये मांगल्य आणि कल्याणाची प्रतिष्ठापना करणारे देवता म्हणजे भगवान श्री शिव परमात्मा आहे. स्मशानेश्वर परिक्रीडा, स्मशानामध्ये राहत आहेत. भगवान शिव परमात्म्याच्या अंगावरचा वेश जर आपण पाहिला तर भगवंताचा वेश सुद्धा अत्यंत अमंगल अशा प्रकारचा आहे. वाघाचं कातड कोणी कपडे म्हणून वापरत नाही, परंतु भगवान शिव परमात्मा वापरतात. हत्तीचं कातड कोणी कपडे म्हणून वापरत नाही, परंतु भगवंतानी विजार म्हणून हत्तीचं चमड, हत्तीचं कातड भगवान परमात्म्याने प्रदान केलेलं आहे. वर्णन करतात संत महात्मे, गज चर्म, गज म्हणजे हत्ती, गज चर्म आणि व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी. आपण गळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लॉकेट घालतो, भगवंताने लॉकेट घातलेलं आहे. कोणतं? वासुकी नावाच्या सर्पाचं लॉकेट भगवान परमात्मा आपल्या गळ्यामध्ये धारण करतात. आणि भगवान शिव परमात्म्याची गंमत अशी आहे, तुम्ही अवलोकन करा, थोडस अवलोकन केल्यानंतर लक्षात येतं भगवान शिव परमात्मा अशी विशेष देवता आहे की अख्ख्या जगाने ज्याचा तिरस्कार केला ना त्या सगळ्यांचा स्वीकार भगवान श्री शिव परमात्मा करतात. धोत्र्याचं फुल कोणत्या देवाला आवडतं महाराज? दुसऱ्या कोणत्याही देवाला आवडत नाही, परंतु तिरस्कृत आहे, त्याच्याकडे पाहावत नाही महाराज. धोत्र्याचं फुल त्याला काय रंग नाही, रूप नाही वरण छाया अशी त्याची अवस्था आहे. त्याला काय धड चांगला असा आकारही म्हणावा, असा सुंदर असा आकारही नाही की दिसल्याबरोबर डोळ्यामध्ये ते भरावं असा त्याचा आकारही नाही. बरं, सुगंधाच्या दृष्टीने शून्य आहे, त्याला सुगंधही नाही. परंतु भगवान परमात्मा सगळ्या जगाने तिरस्कार केला महाराज धोत्र्याच्या फुलाचा. भगवंताने सांगितलं म्हणे ठीक आहे, सगळे जग तुझ्याकडे तिरस्काराने पाहतं ना, तू माझ्याकडे ये. भगवान शिव परमात्म्याने त्या धोत्र्याच्या फुलाचा स्वीकार केला. बरं, धोत्र्याचं फळही पाहणं कसं येते, ते आतूनही धड नाही आणि वरूनही धड नाही, त्याच्या अंगी गुण असणारा तोही धड नाही, ते विषारी आहे महाराज. धोत्र्याचं फळ हे अत्यंत महाभयंकर अशा प्रकारचं विष तर धोत्र्याच्या फळामध्ये आहे. वरून जर त्याचा आकार पाहिला तर ते काटेरी आहे आणि आतूनही त्याच्यामध्ये काही विशेष नाही, परंतु त्या फळाचा स्वीकार सुद्धा भगवान शिव परमात्मा आपल्या ठिकाणी करतायत. म्हणजे जगाने ज्याचा तिरस्कार केला भगवान शिव परमात्मा त्याचा अंगीकार करतात. हे भगवान शिव परमात्म्याची विशेषता आहे. आपण फिरायला जातो बगीच्यामध्ये, उद्यानामध्ये, बरोबर ना? फिरायला जायचं असलं तर चांगल्या ठिकाणी जिथं मन रमेल, जिथं करमल अशा ठिकाणी आपण जातो. स्मशानामध्ये कोणी जातं का फिरण्याकरता? पण स्मशानामध्ये नित्य ज्यांचा वास आहे ते भगवान शिव परमात्मा. अख्ख्या जगाने ज्याचा तिरस्कार केलेला आहे त्या सगळ्या गोष्टींचा भगवान शिव परमात्म्याने अंगीकार केला. बाकीचं जाऊ द्या, परंतु समुद्र मंथनाचा प्रसंग डोळ्यासमोर आणा. समुद्र मंथन करत असताना समुद्र मंथनातून जे काही वेगवेगळ्या प्रकारचे रत्न निघाले, त्यात जेवढं काय चांगलं होतं ना तेवढं सगळं दैत्यांनी आणि देवांनी आपापसामध्ये वाटून घेतलं. आणि सगळ्यात खराब, सगळ्यात भयंकर असणार जे हलाहल नावाचं विष आहे, ते विष मात्र कोणी घ्यायला तयार नाही. भगवान शिव परमात्म्याने त्याचा स्वीकार केला. सगळ्या जगाने त्या विषाचा तिरस्कार केला, परंतु भगवान शिव परमात्म्याने त्याचा स्वीकार केला. म्हणून अख्ख्या जगाकडून तिरस्कृत असणारा पदार्थ, तिरस्कृत असणारी व्यक्ती, त्या पदार्थाचा, त्या व्यक्तीचा भगवान शिव परमात्मा स्वीकार करतात. म्हणून भगवंताची विशेषता आहे अत्यंत भोळी देवता महाराज. भगवान शिव परमात्मा इतकं दुसरं भोळं दैवतच नाही कोणतं. एक कथाने आपल्याला या संदर्भामध्ये सांगितलं किती भोळे पण असावं महाराज. संत महात्मे तर वर्णन करतात नुसता भोळा नाही तो भगवान परमात्मा, हा नुसता भोळा नाही तर तो भोळ्यांचा चक्रवर्ती. महाराजांनी वर्णन केलं, आ शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा
शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती महाराज वर्णन करतात. तो केवळ भोळा नाही तर तो भोळ्यांचा चक्रवर्ती आहे. जगामध्ये जेवढे काही भोळे असतील ना त्या सगळ्या भोळ्यांचा तो राजा आहे. एवढा तो भोळा आहे, इतका भोळा. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, इथंही चक्रवर्तीचं वर्णन केलं. भगवान शिव परमात्मा भोळ्यांचा चक्रवर्ती. कशावरून का त्याला भोळं म्हटलेलं आहे? भगवंताला भोळं म्हणण्याचं एक कारण आहे की भगवान परमात्मा समोर आलेला जो भक्त आहे त्याच्याकडे पाहतच नाही. फक्त तो भक्त आहे एवढीच गोष्ट भगवान परमात्मा पाहत आहे. मग त्याची जातीचा विचार नाही, त्याच्या कुळाचा विचार नाही, त्याने अंगावर काय कपडे धारण केले याचा विचार नाही, हातामध्ये जे ताट आणले पूजे करता ते सोन्याचं आहे, चांदीचं आहे का जर्मनचं आहे तेही भगवान परमात्मा पाहत नाही. त्या ताटामध्ये आणलेला पदार्थ हा तूप पोळी आहे का चटणी भाकरी आहे हेही भगवान परमात्मा पाहणार नाही. तू काय पाहतो? भगवान परमात्मा फक्त अंतःकरणामधली गोडी, अंतःकरणामधला भाव तो पाहत असतो. अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी भावाची. देवा कारणे भाव तस्मात द्यावे नरगे फारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुते. एवढ्यासाठी नका करू आता हात का. भगवान परमात्मा हा भाव पाहत असतो. या संदर्भामध्ये शिवपुराणकार एक कथा प्रगट करतात. भगवंताचं भोळे पण किती मोठे आहे.